शेवटी बाजार तो बाजारच म्हणायचा। तिथे फक्त दाल किंवा मालच विकतो असे नाही, सब बेचा और खरीदा जाता है। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींची खोटे बोल पण रेटून बोल प्रवृत्ती आणि दलाल आडत्यांचा पोकळ आवेश सरेआम विकले गेले। आडत्यांनी सभापतींनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप करीत सभापतींनी माफी मागावी, अन्यथा बेमुदत बाजार समिती बंदचे आव्हान दिले होते। दुसरीकडे सभापती यांनी मखलाशी करीत मी जे काही बोललो ते व्यापाऱ्यांना नव्हे तर कर्मचाऱ्यांना बोललो असे सांगत पळवाट काढली। यातून एक बाब स्पष्ट झाली की व्यापारी डोईजड होऊ पाहताच सभापती कर्मचाऱ्यांच्या मागे लपले। कर्मचाऱ्यांकडे मुंग गिळून बसण्याशिवाय पर्याय नाही। कुणाच्या तरी मेहरबानीने काम मिळाले आहे, ते गमावण्याचे धाडस ते दाखवू शकत नव्हते, हे सभापती जाणून होते। या लपाछपीतून एवढे स्पष्ट दिसते की सभापतींची जीभ घसरली होती। त्यांनी खुलासा केला की ते व्यापाऱ्यांच्या विरोधात आयकर खात्याकडे तक्रार करणार आहेत। इन्कम टॅक्सकडे तक्रार करण्याची धमकी हा बालिशपणा आहे। खरे तर सभापतींनी चुकून शब्द सुटल्याचे कबूल करणे अपेक्षित होते। व्यापाऱ्यांनीही दुर्लक्ष केले असते, पण सभापतीचा इगो आड आल्याने प्रकरण चिघळले। ज्याप्रमाणे नवा धोबी जादा साबण वापरतो तसा सभापती इमानदारीचा आव आणीत आहेत, ज्याप्रमाणे व्यापारीही स्वाभिमान असल्याचा आव आणीत होते। या सुंदोपसुंदीत सभापती किंवा व्यापाऱ्यांना नव्हे तर शेतकऱ्यांना झळ बसली। अपेक्षित असे होते की सभापती इगो दूर सारून माफी मागतील आणि व्यापारी अपमान अस्मिता विसरून फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसाठी माघार घेतील, पण तसे झाले नाही। संप मिटला तो साहेबांसाठी, शेतकऱ्यांसाठी नव्हे। खरे तर या भानगडीचे जे मूळ आहे तिच्यात व्यापारी आणि सभापतींची तडजोड होऊन सर्वजण पुन्हा गुन्ह्या नव्हे जुन्या गोविंदाने सुखाने नांदतील आधीच माहीत होते। या पद्धतीने कापली जाते एवढी त्यांनी मुभा दिलेली आहे, एवढी मुभा दिलेली आहे। मी सांगतो, मी चौवाट नाही म्हणते, ऐकून घ्या, मी 10 दिशा म्हणतोय। मालेगाव सोडून 10 दिशांमध्ये पूर्व पद्धतीने एवढी मुभा दिलेली आहे। हा, प्रधानमंत्र्यांच्या गावात सुद्धा बुक नाहीये। जर तसं काही झालं, बुक घेतले, तो जो शेतकरी राजा आहे देशाचा, पूर्ण देशाचा, मी राज्याचा तालुक्याचा जिल्ह्याचा नाही म्हणते, संपूर्ण त्याच्यावर अतिरिक्त भार पडणारे 14 रुपये डागाची माझ्याकडे पट्ट्या आहेत नाशिकच्या धुळ्याच्या, 14 रुपये पर डागाची हमाली हा जो भार आहे हा कुठल्याही देशातला असो, राज्यातला असो, तालुक्यातला असो, जिल्ह्यातला असो, त्या शेतकऱ्यावर पडणारे। याला जबाबदार पूर्ण बॉडी मार्केट कमिटीची तयार आहे का? पूर्ण तालुक्यातले आजूबाजू शेजारचे तालुक्यातले त्यांचं म्हणणं हा कायदा तुम्ही लागू नका करा। याचा अतिरिक्त भार हा शेतकऱ्यांवर पडेल। 14 रुपये डागची हमाली कापेल। आम्ही आजच्या तारखेत 5 रुपये डागची हमाली कापून आम्ही शेतकऱ्यांना आम्ही रवाना करतो। 4 रुपये कॅरेट ना त्याला 4 रुपये चालू होईल सुरळीत। हे फक्त साहेबांचा फोन आलेला आहे, हुसे साहेबांचा, त्याच्यामुळे ते सुरळीत चालू होईल। म्हणजे साहेबांच्या शब्दाला मान बरं का। एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट मेरी बात सुनो, ये खाली साहब के शब्द को मान। मैंने भिका को ये भी बोला, उनको ऐसा न लगे कि ये हार गए, ये ऐसा हो गया, ऐसा कुछ नहीं है। हम महीना भर भी मार्केट बंद रखने को तैयार है आज भी। भिका भाऊ, तुमच्या कानावर टाकून देऊ। तुम्हाला असेच पाचसा सभापती तुम्हाला कधी भेटला का? हा पहिला सभापती आहे ना की ज्याला काही गोष्टीची माहिती। आमची मागणी होती की जिथपर्यंत सभापती महोदय आमची माफी मागत नाही तिथपर्यंत आम्ही मार्केट चालू करणार नाही। या संदर्भात आम्ही काल 3 व्यापारी मुंबईला पण जाणार होतो साहेबांची भेट घेण्यासाठी, पण साहेबांनी सांगितलं तुम्ही एवढ्या दूर येण्यापेक्षा मी तुमच्याशी फोनवर बोलतो। त्यांना सर्व हकीकत आम्ही सांगितली। त्यांनी सांगितलं की अधिवेशनामुळे मला वेळ नाही आहे, त्याच्यामुळे मी तिथं येऊ शकत, म्हणजे मालेगावला येऊ शकत नाही। तर शनिवारच्या दिवशी आपण मीटिंग अरेंज करू, त्याच्यात ते सभापती असतील, तुमचे व्यापारी असतील, त्यांना बोलू, ज्यांची काही चुकी असेल त्यांच्यावर आपण त्या हिशोबाने ती कारवाई करू। म्हणजे आता आमचं त्यांनी मागणी होती की त्यांनी माफी मागावी। त्या दिवशी त्या
त्याचा विचार साहेब करणार आहे. बरोबर ना? बाजार समितीमध्ये व्यापारी, हमाल मापारी आणि शेतकरी वर्ग हा आमचा एक परिवार आहे. ह्या परिवारामध्ये अनेक वेळा हे तुटुंबी होत असते, परंतु व्यापारी प्रतिनिधी म्हणून मी सांगू इच्छितो की आम्ही सांगू इच्छितो की व्यापारी हा शेवटी बाजार समितीचा मुख्य घटक आहे. त्यामुळे आम्ही साहेबांची या विषयावर चर्चा झाली. साहेबांनी आम्हाला असा आदेश केला की तुम्ही मार्केट सुरळीत चालू करा आणि शनिवारी मी आल्यानंतर हा काही जो विषय उत्पन्न झालेला आहे तर तो आपण त्यावर बसून तोडगा काढू. तसं त्यांनी किशोर बापूंशी पण बोलले. किशोर बापूंना त्यांनी सांगितलं की आपण हा संयुक्त बैठक घेऊ शनिवारी आणि त्याच्यामधनं मार्ग काढून आणि हे मार्केट तुम्ही सुरळीत चालू करा असा साहेबांचा आदेश आला. त्यानुसार सगळ्या व्यापारी बांधवांना माझी विनंती आहे की उद्यापासून सगळ्यांनी लिलावाच्या कामकाजात सहभाग घ्यावा ही सगळ्यांना बाजार समितीच्या वतीने मी विनंती करतो. ये जो घटना हुई मंत्री साहब का मान रखते हुए सब मंडी चालू कर रहे हैं. सारे शेतकरी भाइयों ने अपना अपना माल लेके आने